आणि यानंतर बातमी आहे राजकीय गोटातून अत्यंत महत्त्वाची। शरद पवारांचा गट एनडीए सोबत जाणार का अशा चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत। वजनदार कॅबिनेट मंत्रीपद पदरात पडणार अशी देखील शक्यता वरती होतीये। जलसंपदा किंवा अर्थ खात्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अर्थ खात्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी सध्या आग्रही आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर जेव्हा सगळी सूत्र फडणवीसांच्या हाती गेली त्यानंतर मंत्रिपद पुन्हा देण्यात आली आणि सुनेत्रा पवार यांचं खरं तर जेव्हा अजित पवार यांच्या ठिकाणी त्या उपमुख्यमंत्री झाल्या त्यावेळी मात्र अर्थ खातं त्यांना देण्यात आलं नाही। ते फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि आता मात्र राष्ट्रवादी जी आहे ती या खात्यासाठी पुन्हा एकदा आग्रही आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, एक मोठी अपडेट याच्यामध्ये आपण पाहतोय। अर्थ खातं जे राष्ट्रवादीकडे होतं मात्र आता फडणवीसांकडे त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे। जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा आक्षेप कोणी घेतला नव्हता, मात्र आता प्रयत्न सुरू झालेले, काय सांगाल? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जर भविष्यामध्ये एनडीए मध्ये जात असेल तर त्या बदल्यामध्ये काही महत्वाचं खातं जे आहे ते पदरात पाडून घ्यायच्या हालचाली जोरदार सुरू आहेत। काल त्या दृष्टिकोनातून देखील काही चर्चा झाल्याची माहिती समोर येताना दिसून येते। विशेषतः वजनदार असं खातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडेल, ज्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्रीपद असतील, एक खातं मात्र चांगलं दर्जेदार असतील असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वित्त खातं आणि इरिगेशन खातं या खात्यांपैकी एक खातं मिळावं अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यात आलेली आहे। अर्थात वित्त खातं हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं, कालांतराने अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आणि ते स्वतः हे खातं ठेवू इच्छित आहेत। यामुळे भविष्यामध्ये जर भाजप स्वतःकडे अर्थ खातं कायम ठेवत असेल तर त्या बदल्यामध्ये भाजपाकडील असणाऱ्या एक महत्वाच्या चांगल्या खात्यापैकी एखादं खातं जे आहे त्यात इरिगेशन असेल अथवा ऊर्जा खातं असेल, यापैकी एखादं खातं देण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे। पुढच्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असं सांगितलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातनं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये थेट सहभागी होतंय का याबाबतच्या स्पष्टता देखील पुढच्या काही तासांमध्ये म्हणजे 48 तासांमध्येच याबाबतच्या काही महत्वाच्या घडामोडी घडतील असं म्हटलं जातंय। अर्थातच सागर, लक्ष आपलं याकडे असणारच आहे। महत्त्वाच्या काही घडामोडी घडणार आहेतच, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न हा पण आहे की भाजप किती अनुकूल आहे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यासाठी। अर्थात आपण सांगितलं त्या पद्धतीनं फडणवीस सध्या तसे काही अनुकूल दिसत नाहीयेत। धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे।